नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल लाडके बहीण योजनेचे जे काही व्हिडिओज असतील त्यांमध्ये तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल की लाडके बहीण योजनेचे पैसे या दिवशी पडणार आहेत, त्या दिवशी पडणार आहेत. तर ते ठीक आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही बरेच व्हिडिओ अजूनही पाहिले असतील की जे काही लाडकी बहीण आहे, ते लाडकी बहिणींना जो काही ₹2100 चा हप्ता आहे, तो ₹2100 चा हप्ता पडणार आहे. तो कधी पडणार आहे, कसा पडणार आहे, अशा बऱ्याच साऱ्या व्हिडिओ तुम्ही बरेच YouTube चॅनलवर पाहिलेले आहेत. तर मंडळी नक्की सत्य काय आहे आणि त्या व्हिडिओ मागे खरं काय आहे आणि खोटं काय आहे याचा आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. तर मंडळी जे काही सत्य असतं तेच दाखवण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलवरती करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मंडळी अशाच प्रकारच्या ज्या ओरिजिनल व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज असतात ते काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. तर त्यासाठी मंडळी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. तर मंडळी चला पाहूया संपूर्ण व्हिडिओकडे. तर इथे तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल, लाडकी बहीण योजना मे महिन्याचा या महिलांना मिळणार ₹2100 चा हप्ता मुख्यमंत्री यांनी जाहीर. तर यामध्ये जे काही सत्य आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. तर येथे तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत की मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो ₹2100 चा हप्ता पडणार आहे, असं तुम्ही बऱ्याच व्हिडिओवर पाहिलेलं आहे. तर मंडळी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं जे काही मुख्यमंत्री यांनी जे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, तर यांनी कोणत्याही प्रकारचे जे राज्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी कुठल्याही प्रकारचे जो काही ₹2100 चा हप्ता आहे तो महिलांना पडणार नाहीये. अशा प्रकारचे कुठलेही ज्या बैठकीमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठलंही भाषण झालं असेल तर त्यामध्ये कुठेही सांगितलेलं नाही किंवा ऑफिशियल जाहीर केलेलं नाही की लाडकी बहीण यांना ₹2100 चा हप्ता आहे. हा मे महिन्याचा हप्ता ₹2100 चा पडणार आहे किंवा याच्यानंतर ₹2100 चा हप्ता पडणार आहे, असं कुठेही जाहीर केलेलं नाहीये. अजून याची कुठली एक ऑफिशियल अपडेट आलेलं नाही, जी-आर आलेला नाहीये किंवा कुठलीही नोटीस आलेली नाहीये. जर असं काही नोटीस निघाली, जर आली, तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. ज्यावेळेस काही लेटेस्ट व्हिडिओ असेल ती तुम्हाला काही सेकंदामध्ये बेल आयकॉन प्रेस केल्याने मिळणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे. तर मंडळी अशा प्रकारे जो काही ₹2100 चा हप्ता आहे तो अजूनही जाहीर झालेला नाहीये. जाहीर झाल्यानंतर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल. तर मंडळी अशाच प्रकारे बरेच सारे व्हिडिओ येत असतात YouTube चॅनलवर. तर त्यावर दुर्लक्ष करायचं किंवा काही असेही असतात, की तुम्हाला सांगतात, की तुम्हाला ₹2100 चा हप्ता पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे द्या. आम्ही तुमचा एक वेगळा फॉर्म भरून तुम्हाला ₹2100 आहेत ते आम्ही पात्र करून देऊ. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कोणी असं सांगत असेल तर अशा प्रकारे काहीही होऊ शकत नाहीये. तर अशा गोष्टींपासूनही तुम्हाला सावध राहायचं आहे. तर मंडळी अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट आहे, तो तुम्ही पाहिला असेल. जो काही लाडक्या बहिणीबद्दल आपण असे खूप सारे व्हिडिओ घेत असतो किंवा इतर शासकीय जी-आर असतील किंवा इतर योजना असतील यांची संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन असतो. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा.